पण आज खास डाएटच्या पण तरी पण टेस्टी रेसिपीज करतोय. आपण करतोय मेथी आणि मूग याच्यापासून टिक्की तयार करतोय. आणि ही करण्यासाठी आपण जस्ट कांदा वगैरे टाकलेला आहे, थोडंसं परतून घेतलं आहे, 1 चमचा तेलामध्ये हे सगळं चाललेलं आहे. आता आपल्याला जे काही मसाले घालायचे ते घालूया आपण पहिले. इथे याच्यात घालतो हळद, तिखट आणि अर्धा चमचा हा जो गरम मसाला आहे तो घालतोय. आणि आता याच्यामध्ये जाणार आहे सालासकट जी आपण भरड वाटून घेतलेली मुगाची डाळ ती टाकतोय आणि त्याला मिक्स करून घेतोय, छान परतून घेतोय. त्यात टाकूया मीठ आणि कसुरी मेथी. मीठ आपल्या हिशोबाने टाकायचं आहे. मला थोडंसं किंचित जास्त लागतं मीठ टाकलं त्या हिशोबाने, पण प्रत्येकाची चव वेगळी आहे. साखर आणि मिठाचीचं प्रमाण प्रत्येकाचं आवडणारं वेगळं आहे. तर आपल्या हिशोबाने आपल्याला ती गोष्ट ॲडजस्ट करायची आहे. आणि याला इथे गॅस बंद केलेला आहे आणि याच बोलमध्ये काढून घेतोय परत. तो याला थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत इथे एक मिश्रण तयार करून घेतोय. याच्यामध्ये कांदा आहे, कच्चा कांदा, कोथिंबीर, हे भाजलेले 2 चमचे तीळ टाकतो याच्यामध्ये, मीठ, थोडा गरम मसाला, तिखट आणि याच्यात टाकणार आहे मी थोडं आलं. हे सारण असणार आहे, हे आपण त्या टिक्कीमध्ये भरणार आहोत. मस्त लागतं ते. वा, हे मिश्रण पण झालेलं आहे. या मिक्सरला आपण थोडंसं थंड करून घेतलेलं आहे. आणि आता मी थंड झाल्यानंतर याच्यात टाकतोय मी एक 1.5 चमचा, 1.5 ते 2 चमचे आपल्याला चक्का घेतला आहे आपण, म्हणजे पाणी काढून घेतलेलं दही ते घेतलेलं ते टाकतोय आपण याच्यामध्ये. त्याचबरोबर याच्यात मी टाकणार आहे रोस्टेड चणा डाळ आहे, त्याची पावडर जी आहे ती टाकतो. 1 2 ते 3 चमचे आपण ती टाकणार आहोत. इथे थोडंसं तेल घेणार आहे. तेल पण कमीत कमी आपण इथे घेऊया. याला मिक्स करून घेतो छान. बस, आता हे मिक्सचर तयार झालेलं आहे आपलं. आणि आता आपल्याला फक्त टिक्क्या बनवायच्या आहेत. एका बोलमध्ये पाणी घेतो, त्याच्यामध्ये हे कांद्याचं स्टफिंग टाकतोय. याला फक्त बंद करून घेतोय आणि अशी ही टिक्की तयार करतोय. बस, थोडी मोठी टिक्की आहे पण आतमध्ये स्टफिंग आहे ना, ते कांद्याचं स्टफिंग आहे, छान लागतं ते. तीळ कांदा वगैरे खाताना छान लागतं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.